मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल. आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आम्ही कुठे जातो आहे. सो रात्रीच आम्ही आमच्या बॅग पॅक करून घेतलं होतं आणि आता सकाळी आम्ही रेडी झालो आणि 6 वाजता शार्प आम्ही घरातून निघालो होतो. मग पुढे आम्ही गेलो विपुल भाऊ त्यांच्या घरी. त्या दोघांनाही सोबत घेतलं आणि यांची ओळख अशी म्हणजे विपुल भाऊ हे राकेशचे फ्रेंड आहे आणि वैदेही विपुल भाऊंची वाईफ आहे. सो राकेश आणि विपुल भाऊ हे बॅचलर्समध्ये राहत होते. एकाच कंपनीत हे जॉबला होते. त्यानंतर त्यांनी जॉब चेंज केला, त्यांचं लग्न झालं आणि लकीली राकेशने त्यांच्याच कंपनीत जॉईन केलं. मग तिथून त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो. मग तिथून माझी आणि वैदेहीची ओळख झाली. सो विपुल भाऊ हे राकेशचे फ्रेंड आहे आणि वैदेही माझी फ्रेंड आहे. तर 2 दिवसाच्या सुट्टीवरती आम्ही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरायला आलेलो आहोत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला फिरायला जाण्याआधी मला वाटतं 2 दिवस हे पुरेसे नसतात. तुम्हाला ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस काढावे लागतात, कारण की खूप साऱ्या गोष्टी आहे इथे बघण्यासाठी ज्या की आमच्या बऱ्याचशा मिस झालेल्या आहे. पण 2 मोठे प्लेस आम्ही इथे कवर केले होते, ते म्हणजे जंगल सफारी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि जंगल सफारीलाही तुमचा अर्धा दिवस जातो आणि जंगल सफारी पण बघायला गेलो तर खूप मोठी आहे, पण त्यातले आम्ही पण मेनच गोष्टी पाहिल्या ज्या की तुम्हाला पुढे दिसेलच. आणि इथून आमचा मग प्रवास सुरू झाला होता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी. तर जवळजवळ 2-3 तासानंतर मग आम्ही थोडा ब्रेक घेतला. नाश्त्यासाठी आम्ही इथे थांबलो आणि ही आगाऊ माती खेळत होती, त्याच्यामुळे हे दोघी तिचे हात साफ करायला लागले. नाश्ता वगैरे झाला, मग पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. इथे आम्ही एकता नगरला पोचलो आहेत आणि इथेच बघा एवढ्या लांबूनसुद्धा आम्हाला हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा क्लिअर दिसतो आहे. म्हणजे तो जवळ गेल्यानंतर तो किती उंच असेल याची उत्सुकता आम्हाला लागली होती. इथे यांनी ह्या लाईटाच्या पोलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे लाईटिंग्सचं काम केलेलं होतं, जे की रात्रीच्या वेळी खूप सुंदर हा नजारा दिसत होता. खूप सुंदर यांनी असं काम केलेलं आहे. आणि या स्पॉटमधला पहिला म्हणजे बघण्यासारखा स्पॉट हा एकता मॉल होता, जिथे आम्हाला जाता आलं नाही, कारण की आम्ही 2च दिवसाच्या सुट्टीवरती आलो होतो आणि ह्या 2 दिवसात आम्हाला 2 वेगवेगळे प्लेस कवर करायचे होते, एक्सप्लोअर करायचे होते. त्यामुळे मग फर्स्ट डेला आमचं होतं की जंगल सफारी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला कवर करायचं आहे. त्याच्यामुळे हेही स्पॉट आमचे सुटले होते बघायचे आणि याच्या पुढेही अजून 2 स्पॉट आहे, तेही आमचं बघायचे राहिले होते. सो इथे यांची सेपरेट पार्किंग आहे, तिथे आपल्याला आपले पर्सनल व्हेकल पार्क करावे लागतात आणि यांचे सेपरेट बस असतात. आपण रजिस्ट्रेशन केलेलं असतं तर त्याच्यातच तुम्हाला बसचे सगळे पैसे इन्क्ल्यूड असतात, तुम्हाला कुठलेच पे इथे करावं लागत नाही. सो यांच्या सेपरेट बस असतात की आप लोग जो स्टेशन से चढ़े हो उस स्टेशन का नाम है पार्किंग P1. कृपया याद रखिएगा, पार्किंग P1 रेलवे स्टेशन के सामने वाला, क्योंकि आपको ये याद रखना पड़ेगा शाम को रिटर्न होना है, इसलिए पार्किंग P1 रेलवे स्टेशन के सामने वाला. अभी हमारी बस का रूट के बारे में मैं आपको बात करूँ, हमारी बस जाएगी सीधे स्टैच्यू ऑफ यूनिटी. जिनको भी अपने स्लॉट के हिसाब से चलना है वो कृपया ध्यान दीजिए. हमारी बस जाएगी स्टैच्यू ऑफ यूनिटी, उसके बाद जंगल सफारी, उसके बाद पहले स्टैच्यू ऑफ यूनिटी जिनका भी स्लॉट हो उस टाइम पे वो वहाँ पे उतर सकता है. उसके बाद जंगल सफारी जाने वाले इसी में बैठे रहे. स्टैच्यू ऑफ यूनिटी के बाद जंगल सफारी आएगा. जंगल सफारी के बाद आएगा वैली ऑफ फ्लावर्स, जहाँ पे आपको वैली ऑफ फ्लावर्स और बेस गार्डन वॉकिंग डिस्टेंस पे पड़ेगा. और जिनको भी किसी को डैम व्यू पॉइंट नंबर 3 पे जाना है, डैम व्यू पॉइंट 3 पे, तो वो वहाँ से रिक्शा कर सकता है. एक चीज़ याद रखिएगा, डैम व्यू पॉइंट पे कोई भी बस नहीं जाती है. किती
किती क्लिअर आणि स्पष्ट ही सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आपल्याला दिसते लांबूनच. पण आम्हाला फर्स्ट प्लेस हा जंगल सफारीचा एक्सप्लोअर करायचा होता, जिथे की आपण आलेलो आहोत. आणि यांच्या या सगळ्या इलेक्ट्रिक बस आहेत, जे की फ्री ऑफ सर्व्हिस आहे, त्याला कुठलंच त्यांनी कॉस्ट लावलेली नाही. त्याच्यानंतर जंगल सफारीला जाण्याआधी तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. सो इथे पर पर्सन 200 आहे आणि पर किड्स असतील 125 असं काहीतरी यांचे चार्जेस आहे. आणि या एंट्रन्सवरती तुम्हाला जेवढेही प्राणी दिसत आहेत तेवढे तुम्हाला आतही बघायला भेटेल. आणि इथेही तिच्या पप्पांना दाखवते की लायन असा करतो बॉस म्हणून. तिथे तिने लायन पाहिला होता एंट्री गेटवरती, सो ती तसं करून दाखवते. इथे आमची एक चूक झाली की आम्ही सगळ्यात आधी जंगल सफारी निवडायला नको होतं, कारण की आम्ही जवळजवळ 12 वाजेनंतर इथे गेलेलो जंगल सफारी बघण्यासाठी. तर भरपूर प्रचंड ऊन होतं, त्याच्यामुळे भरपूरसे प्राणी हे आत शेडमध्येच बसले होते, जे की आम्हाला बघायला नाही भेटले. त्यातला हा पहिला मांजरीच्याच जातीतला कुठला तरी एक प्रकार होता, ते एक होतं. त्याच्यानंतर लेपर्ड होता, तर आम्हाला शोधावे लागले सगळे प्राणी. आता इथेही हा लेपर्ड शेडमध्ये बसलेला आहे. सो आम्ही खूप शोधलं, त्याच्यानंतर आम्हाला एक एक प्राणी दिसत होता इथे. तर तुम्ही जेव्हा पण जाल जंगल सफारीमध्ये तर 12 वाजेच्या आधी जा किंवा मग 4 वाजेनंतर जा, तेव्हा हे प्राणी तुम्हाला मिळतील. सो इथे जॅगवॉर पण होता, तर जॅगवॉर होता. त्याच्यानंतर इथे ब्लॅक टायगर पण होता, लायन होता. सगळे प्राणी इथे अवेलेबल आहेत. बट वेळ खूप झाला होता आणि प्रचंड ऊन होतं, त्याच्यामुळे हे सगळे प्राणी शेडमध्ये लपले होते आणि आम्हाला हे असं खूप शोधावं लागलं त्यांना. आणि इथेही झूम करून तुम्हाला दिसत असेल की आम्ही झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे टायगर होता हा. त्याच्यानंतर इथे यांच्या ह्या अशा रिक्षा आहे, बस किंवा रिक्षा म्हणू शकतो आपण. ह्या पण इलेक्ट्रिकच आहे आणि ह्या पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट नाही म्हणता येणार, कारण की आपण 200 जे तिकीट पे केलेलं होतं तर त्याच्याचमध्ये हे पण इन्क्लूड असतं की फ्री सर्विस असते ही पण तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला. सो फर्स्ट आम्ही ॲनिमल सेक्शन पाहिलं होतं पार्ट. आता सेकंड पार्टमध्ये आम्ही बर्ड्स बघायला आलो होतो. इथेही वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते. सो बर्ड्सच्या इथे आम्ही गेलो होतो, तर इथे आमचा एवढा मूड ऑफ नाही झाला, कारण की सगळे बर्ड्स आम्हाला बऱ्यापैकी बर्ड्स इथे बघायला भेटले होते आणि आम्ही प्रचंड मजा केली. सो खूप छान आहे. तुम्ही इथे तुमची हॉलिडे स्पेंड करायला येऊ शकतात किंवा तुम्ही तुमचा ग्रुप घेऊन येऊ शकता तर अजून बेस्ट असेल. छान मजा येते आणि म्हणतो पैसे वसूल. तर खरंच तुम्ही 200 तिकीट्स पे केले तर त्याचे पैसे वसूल आहेत. इथे पण बऱ्यापैकी बर्ड्स होते जे की आम्हाला बघायला नाही भेटले, पण भरपूर असे बर्ड्स आम्ही वेगवेगळे इथे पाहिलेत. त्यानंतर आम्हाला इथे हरिण पण बघायला भेटली होती. बट तेच की प्रचंड ऊन होतं, त्याच्यामुळे ते सगळे शेडमध्ये होते. आणि जंगल सफारी पण बरंच मोठा आहे तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी. बट वेळ कमी होता, आम्हाला एकाच दिवसात 2 ठिकाणी एक्सप्लोअर करायचे होते. त्याच्यामुळे मग आम्ही जेवढं आम्हाला कवर करता आलं तेवढं कवर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग पुन्हा आम्ही हे इलेक्ट्रिक ज्या बस होते किंवा रिक्षा होत्या त्याच्यात बसून मग आम्ही गेलो रेप्टाईल सेक्शनमध्ये, जिथे सगळे सापांचे प्रकार आपल्याला बघायला भेटणार होते. सो एक होतं की आम्हाला पहिलाच अजगर बघायला भेटला आणि तो पण एकदम जवळ होता, जास्त काही लांब नव्हता. त्यानंतर हा कॉर्न स्नेक होता, त्यांना पण खूप आम्हाला शोधावं लागलं, कारण की ते खूप असं बिळात घुसून बसले होते किंवा शेडमध्ये ते बसलेले होते. आणि इथलं एक गोष्ट एवढी छान होती की यांनी इतकं छान आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट ह्या प्राण्यांसाठी, रेप्टाईलसाठी बनवून ठेवलं होतं ना, की असं वाटत नव्हतं की हे आर्टिफिशियल. असं वाटतं की नाही आपण रिअल जंगलमध्येच फिरतोय बो. आणि त्या प्राण्यांना पण खूप सुटेबल होईल असं इन्व्हायरमेंट त्यांनी तिथे तयार केलेलं आहे.
सो इथे आम्हाला ही घोरपड बघायला भेटली आणि यांच्या पण जातीतले वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा आम्हाला इथे बघायला भेटले. घाईघाईमध्ये मी त्यांचे नावं शूट करू शकली नाही कारण की प्रचंड गर्दी होती. आम्ही सॅटर्डे संडे इथे गेलेलो होतो त्याच्यामुळे इथे आम्हाला जेवढे बघता आले साप वगैरे तेवढे आम्ही कवर केले. आणि इथे सेम तोच प्रॉब्लेम होता की त्यांना पण खूप आम्हाला शोधावं लागत होतं. खूप कानाकोपऱ्यात जाऊन बसलेले होते. आणि इथे हा आपल्याकडे सरडा म्हणतो त्याच्या जातीतला हा एक प्राणी होता जो की योगा करत होता असं सगळेजण म्हणत होते. पण छान मजा आली त्याला पण बघून. इथे हे 2 साफ होते की अजगर माहीत नाही बट हे क्लिअर दिसले आम्हाला इथे. खूप छान ट्रिप झाली आमची. हा फर्स्ट डे होता आमचा स्टॅच्यू ऑफ युनिटीतला आणि त्यातल्या त्यात जंगल सफारीला आम्ही इथे आलो होतो. सो हे 3 सेक्शन मेन होते जे की आमचे बघून झाले होते. ॲनिमल सेक्शन, बर्ड सेक्शन आणि रेप्टाईल सेक्शनचं. सो पुन्हा मग आम्ही रिक्षा म्हणे बसलो आणि एक्झिट पॉईंटवर आलो. त्याच्यानंतर इथे आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला बस मिळणार होती. आणि इथलं एक विशेष म्हणजे ह्या ज्या काही पिंक रिक्षा तुम्हाला दिसत आहेत बॅक साईडला तर ह्या पिंक रिक्षा म्हणजे ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा बस मिळत नसेल तर ते ह्या रिक्षाने पण जाऊ शकतात. 50 रुपीज पर पर्सन घेतात ते. तर ते एक होतं. आणि त्या स्पेशली म्हणजे त्या फक्त महिला चालवतात त्या पिंक रिक्षा सगळे. आणि सेकंड स्पॉट आमचा हा होता भूलभुलैया आणि मेज गार्डन म्हणून. हे की 2 आम्हाला बघता नाही आले कारण की वेळेअभावी. त्याच्यामुळे इथे आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो याचा सेकंड पार्ट नंतर येईल. तिथे तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीचं सगळं मी एक्सप्लोअर केलेलं असणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.